यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या प्राज कंपनीला भीषण आग लागलेली आहे। मुळशीमधल्या घोटवडे फाट्याजवळच्या नामांकित प्राज कंपनीला भीषण आग लागलेली आहे। केमिकलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। कंपनीच्या आत कुणीही अडकलेलं नसल्याचं समजतंय। एका कर्मचाऱ्यानं या संदर्भातली माहिती दिलेली होती आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी तातडीनं रवाना करण्यात आल्या। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, आगीची तीव्रता नेमकी किती आहे? सध्या नेमकी काय अपडेट मिळतेय? आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे का? अद्यापही आग विझवण्यात यश आलेलं नाहीये आणि भीषण स्वरूपाची आग ही सध्या लागलेली आहे। आगीमध्ये संपूर्ण जे वस्तू होत्या या कंपनीमधल्या त्या सुद्धा जळून खाक झालेल्या आहेत। केमिकल असलेली ही कंपनी असल्याची माहिती प्राथमिक मिळालेली आहे। प्राज नावाची ही कंपनी आहे। मुळशीतील हिंजवडी रोड वरील ही कंपनी असल्याचं सांगितलं जाते आणि सध्या पीएमआरडीच्या 4 गाड्या आहेत त्या अग्निशामक दलाच्या घटनास्थळी रवाना झाल्यात। त्याआधी एक गाडी आहे ज्या अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न केले जातात। मात्र अद्यापही आग कोणत्याही प्रकारची विझलेली नाहीये आणि भीषण स्वरूप आहे ते सध्या आगीनं धारण केलेलं आहे। या संपूर्ण घटनास्थळी सुद्धा वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। जीवितहानी सुदैवाने कोणतीही झाली नाहीये, कारण की या कंपनीमध्ये कोणतेही मनुष्य आहेत ते नसल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। पण आग भीषण स्वरूपाची आहे आणि या आगीची झळ आहे ती आजूबाजूचे जे परिसर आहे या परिसराला सुद्धा बसताना पाहायला मिळते। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।